सांगली येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे अभियंता दिन व नामदार श्री रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास अध्यक्ष अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कोल्हापूर, कार्यकारी बांधकाम विभाग मिरज क्रांतिकुमार मिरजकर, कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरास उल्लेखनीय म्हणजे इथल्या सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज येथील महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले। यांचे कौतुक होते। सर्वत्र हा सर्व कार्यक्रम कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज, कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पश्चिम विभाग, कार्यकारी अभियंता मार्ग प्रकल्प विभाग सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसेच या कार्यक्रमात करवीर मॅडम, MS पाटील, प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र आडमोठे, किशोर वटकर, दत्ता काटकर, अरुण पवार पाटील, मॅडम RJ पाटील व संघटनेचे पदाधिकारी व बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। अभियंता दिनाचं औचित्य साधून आणि माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगली जिल्ह्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागानं जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं त्याला महिलांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि गरजू माणसाच्या कोणाला तरी आपण उपयोगी पडलो ही भावना आनंद देऊन गेली। सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अभियंता दिन तसेच राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण सर यांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सांगली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज व सार्वजनिक बांधकाम पश्चिम विभाग मिरज यांचे अंतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यांमधील अभियंते, कर्मचारी तसेच ठेकेदार यांच्यामार्फत साधारण 150 लोकांचं रक्तदान शिबिर आज इथे संपन्न झालेलं आहे। सर्वांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरास प्रतिसाद दिलेला आहे।